दिंडीला रावणानं सीतामाईला पळून नेलं आणि सर्व तीर्थ टाकेतला जटायू महाराजांनी रावणाला अडवून रावणाचे युद्ध केलं. त्या ठिकाणी राम प्रगट झाले आणि रावणासंग युद्ध करून जटायूला त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न केला आणि जटायूला सांगितलं का तुला जीवदान पाहिजे का बोल. त्यावेळेस जटायू म्हणला नाही, जेव्हा म्हणा असा परत योग मला येणार नाही. आता तुमच्या मांडीवर मी प्राण सोडतो आणि या ठिकाणी मला सर्व तीर्थाचं पाणी पाहता ही माझी शेवटची इच्छा. आणि त्या ठिकाणी रामाने बाण मारून सर्व तीर्थ तयार केलं आणि त्या सर्व तीर्थाचं पाणी जटायूला पाजलं. त्याच टाकेत गावची दिंडी आम्ही भक्तराज जटायू म्हणून सनी टाकेत ते आळंदीला प्रत्येक वर्षी जात असतो. पूर्वी आज हे 56 वर्ष आमचं चालू आहे. वाहनांची साधनं नव्हती. त्यावेळेस आमचे कैलासवासी धोंडीबा बांबळे हे ज्या वेळेस गावातून दिंडी निघायची त्याच्या एक दिवस अगोदर ते पुढच्या गावांना पायी पायी सांगत चालायचे. दिंडीची त्यांची कुठेही गाठ पडली नाही. शेवट आळंदी पर्यंत ते जायचे आणि प्रत्येक गावात सांगायचे का उद्याकडे तुमची दिंडी येणार आहे आणि त्या ठिकाणी जायचे. त्यावेळेस आमचे नारायण भाऊ साबळे ठोकळवाडीचे मेमाने देवराम बाबा मेमाने महाराज योग असा का देवराम बाबा मेमाने हे दिंडीमध्ये प्रत्येक वर्षी जात असत आणि बारीच्या पुढे आल्यानंतर 20-22 वर्षाचा त्यांचा मुलगा वारला आणि गावातून लोक त्यांना सांगायला आले का महाराज तुमचा मुलगा घरी वारलेला आहे चला. तर ते म्हणे मी आता घरी येऊन काय करणार आहे, मुलगा जिवंत होणार आहे का. ते म्हणे आता तुमचं तुम्ही करून घ्या. पण त्यांनी दिंडी सोडली नाही आणि ह्याच महाराजांचे आशीर्वाद आम्हाला आहे म्हणून आज आम्ही ही दिंडी त्यांच्या कृपा आशीर्वादाने चालवत आहोत. या ठिकाणी आमचे मेमाने महाराज हे निवृत्तीनाथाच्या पालखीचे चौकदार आहेत. जवळजवळ 45 दिंड्या त्यांच्या ताब्यात आहे आणि याही दिंडीचे ते अध्यक्ष आहे. मी भोटीमधून संताजी महाराज जगनाडे पायी दिंडी यात्रा काढतो. त्र्यंबकेश्वर ते भोटी ते त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी त्याही दिंडीचा मी उपाध्यक्ष आहे आणि याही दिंडीचा मी खजिनदार आहे. आणि आता पुढचं निवृत्ती महाराज 2 शब्द बोलतील. रामकृष्ण हरी. माझं नाव निवृत्ती रामन मेमाने. गेले 40 ते 50 वर्षे या दिंडीमध्ये चोपदार म्हणून सेवा करतो. श्री क्षेत्र सर्व तीर्थ टाकेत ते आळंदी पायी दिंडी सोहळा गेले 56 वर्षे अगदी आनंदात थाटामाटात हा दिंडी सोहळा इथपर्यंत चालू आहे आणि इथून पुढे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा अजरामर राहणार आहे. आणि सर्व आपल्या इगतपुरी तालुक्यातून तसेच भाविक भक्त वारकरी आपल्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले आहेत. अगदी आनंदात हा पालखी सोहळा आळंदीला माऊलीच्या दर्शनाला जात आहे. रामकृष्ण. चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, होतील संतांची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. ज्ञानेश्वर मुखी म्हणता फेर, चुकतील फेर, जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक. या तत्वावरती चाललेली ही दिंडी श्री क्षेत्र टाकेत ते आळंदी या क्षेत्रामध्ये चालली आहे. मोठ्या हौसेच्या गजऱ्यामध्ये जशी बाबांनी सांगितले की त्या बाबांनी गाडगे महाराजांची परंपरा चालू केलेली आहे. कारण ऐसे मेले कोट्याने कोटी काय रडू एकट्यासाठी. कारण बाबांनी आपल्या मुलाच्या पर्वा न करता या दिंडीची ही शान राखलेली आणि या दिंडीत मोठ्या गजरेने ही दिंडी माऊलीच्या भेटीला संतांच्या भेटीला जाते. कारण संतांच्या पायी सुख जे आहे ते कुठंच नाही मायबाप, नाही का. म्हणून आपण सर्वांनी या दिंडीमध्ये मोठ्या हौसेने नामाचा गजर करत करत, संतांचा गजर करत, ज्ञानोबा माऊली करत असे श्री क्षेत्र टाकीत बसून आपल्या महाराजांसाठी आता मेमाने महाराजांनी सांगते प्रकाश महाराज कदम, आमचे बाळू महाराज, मोहन महाराज भगत आणि आपल्या मृदुंगाचार्य बाबा, परत आपल्या बोरू महाराज, अशा प्रकारे अनेक महाराजांच्या माता माऊली पण इतका उच्च असा वाटतो की या वारीमध्ये माऊली की एकही असा माणूस म्हातारा वाटत नाही. कारण 17 वर्षाचा जवान असा तरुण वाटतो या म्हणून या दिंडीमध्ये मला या दिंडीमध्ये येऊन मी घोटी क्षेत्रामध्ये 16 नंबरच्या दिंडीमध्ये संताजी जगनाडे महाराज यांच्या दिंडीमध्ये पंढरपूर
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर ही नित्य वारी करत असतो आणि त्या महाराजांनी मला या दिंडीमध्ये आमंत्रण दिलं. पण या दिंडीमध्ये एवढा सुख, इतका आनंद, कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख स्वर्गात, कारण स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव आणि मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा. कारण का जन्म व्हावा तर या जन्मामध्ये ज्ञानोबा तुकोबाची भेट होते मायबाप, दुसरं काही नाही. म्हणून स्वर्गाचे देव आहेत ते काय करतात, याच्यामध्ये मृत्यूलोकामध्ये जन्म मागतात. आणि या दिंडीमध्ये इतकी चालण्याची सोय, इतकी राहण्याची सोय, प्रत्येक लहान थोर मंडळाला इथं सर्व मंडळी अशी आपल्या पोटच्या मुलासारखी सांभाळते. जसं पांडुरंगाला आणि ज्ञानोबाने, नामदेवाला ज्ञानोबाने सांभाळलं, अशा प्रकारे या दिंडीच्या गजरांमध्ये चाललेले. मी बाळू महाराज महिले बोलटिंब्यावरून या दिंडीमध्ये येतो. खूप आनंद असा वाटतो की हा परत सोहळा बंद पडू नये आणि हा सतत बाबांनी जसं सांगितलं की हा चंद्र सूर्य नवे या ज्ञानोबा तुकोबामुळे चंद्र सूर्य आहेत. आणि ज्यावेळेस ज्ञानोबा तुकोबा या धर्तीवरून ज्यावेळेस जातील ना त्याच वेळेस हा चंद्र सूर्य लयाला जातील. अशा या दिंडीमध्ये सोहळ्यामध्ये खूप आनंद आहे आणि मला तर वाटतं सगळ्या मंडळी या दिंडीचा आनंद घ्यावा. रामकृष्ण हरी महाराज. हे श्री क्षेत्र आळंदी इथपर्यंत हा जो प्रवास आहे हा पायीवारीच्या माध्यमातून जो सुरू केलेला आहे, कैलासवासी नारायण बाबा असतील, दत्तू बाबा असतील, देवराम बाबा असतील, हिमा बाबा त्यांच्या बरोबर असतील, बुद्धी बाबा असतील, मग त्यांच्या समवेत चोपदार म्हणून निवृत्ती महाराज असतील, या सर्वांनी मोठ्या प्रयासानं मोठ्या प्रयत्नातून हा जो वारीचा सोहळा आहे हा टिकवलेला आहे. आणि त्यामध्ये आम्ही सुद्धा, मी जवळजवळ गेल्या 28 वर्षापासून या पायीवारीमध्ये या सर्व वारकरी मंडळीच्या समवेत असतो. आणि या वारीचा अनुभव असा आहे की एकदा जर आळंदीला माणूस या जटायू महाराजांच्या वारीमध्ये जर आलं तर पुन्हा दुसऱ्या दिंडीमध्ये कोणी काही केलं, बोलावलं तरी मनुष्य काही जात. एवढा मोठा हा या वारीमध्ये आनंद या दिंडीमध्ये आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की वारकरी जे बघा तुम्ही सर्वसामान्य आहे, घरी काय असेल त्याच्याशी कर्तव्य नाही, परंतु वारीत जाताना सर्व एकमेकाशी प्रेमानं आणि अत्यंत गोडीने एकमेकाशी राहून हा वारी सोहळा हे सर्व मंडळी संपन्न करते. मी या दिंडी सोहळ्याला धन्यवाद देतो. यांनी हा प्रयत्न सतत टिकवीत ठेवा. आज कदम महाराजांनी सांगितलं, बाळू महाराजांनी सांगितलं, मैले महाराजांनी सांगितलं, हा सर्वजण सांगतील, परंतु आपण ही दिंडी कशी टिकेल, जरी वाढली नाही तरी आहे ती टिकली पाहिजे, एवढीच भगवंताची चरणी प्रार्थना. जय रामकृष्ण. रामकृष्ण हरी. सर्व तीर्थ टाकेत ते आळंदी इथून आजचा हा दिंडीचा 5वा दिवस आणि या 5व्या दिवसाची एकदम 5 दिवसाची सेवा दिंडी आपल्या म्हणजे जेवढे वारकरी जे आहात जमते 100-1 वारकरी राहतात दरवर्षी. आता मी तर 3 वर्षापासून आलो, पण पाहतो 3 वर्ष एकदम व्यवस्थित सेवा करतात, व्यवस्थित एकदम माणसं बी चांगले आहेत. कोणी कोणाला सांभाळून घेतं, कोणी कोणाचं काही दुखलं काही असलं पुढे दवाखान्यात न्यायचं असलं तर सर्व त्या माणसाला सगळे उपचार वगैरे सर्व करतात. आणि हे सर्व वारकरी एकदम आनंदामध्ये नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ या सुख देईल विसावारे या हिशोबाने सर्व वारकरी एकदम आनंदामध्ये जातात. आता इथं दिंडी जवळजवळ 1-1.5 तास 2 तासापासून इथं थांबलेली आहे. इथं कोणाचे कपडे कोणाचे काय असं धुतले सगळे दररोजचे विसावा 2 तासाचा हा विसावा प्रत्येक ठिकाणी राहतो. आणि जेवणाची वगैरे व्यवस्था, चहा पाण्याची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था आणि सामान ठेवण्याची व्यवस्था अगदी व्यवस्थित आनंदामध्ये होते. त्याच्यामुळे म्हातारे माणूस असो का लहान पोर असो यांना काही वाटत नाही. रामकृष्ण. 1 महिन्यापासून सगळ्यांनी म्हणायचं आमच्या शेतीत रोडच्या मेराला म्हणजे सगळ्यांनी म्हणायचं दिंडीत यायचं नाही का, दिंडीत यायचं नाही का. अशी जबाबदारी ज्ञानेश्वर महाराजांना कृपा असली तर मला दिंडीत नेतील, आमची सोंगणी झाली तर दिंडीत येता येईल नाही तर एवढी ज्ञानेश्वर महाराजांची ताकद आहे. तर एवढी सोंगणी क्लिअरच झाली. मग मी आले, पण मग मी निघताना जरी सगळे तिडूनच जत्रेला आले. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची जर माझ्यावर काही कृपा असली त्यांना मला जत्रेला न्यायचं असलं तर मग आमची सोंगणी होईल तेव्हा मला घरून माणसं लावतील, नाही तर मला लावू शकत नाही. तर एवढी ज्ञानेश्वर महाराजांच्या ताकद आहे. ज्ञानाचा सागर असा का माझा ज्ञानेश्वर, एवढा ज्ञानाचा कृपा झाली, माझी सोंगणी झाली ना आजच आले मी.
या ठिकाणी आदरणीय लेंबे साहेब यांनी सुद्धा आपल्या पालखीच्या म्हणजे वारीकरता सज्जनांकरता वारकऱ्यांकरता एक चहा पाण्याकरता 1000 रुपये दिलेले दिलेले 100 पण ते 1000 रुपयासारखे त्याबद्दल धन्यवाद. मी माझी सैनिक होतो 20 वर्ष सेवेमध्ये सेवा केली. त्याच्यानंतर पशुवैद्यकीयला मी 18 वर्ष सेवा केली आणि आता एप्रिलला 4 एप्रिलला मी रिटायर झालो. त्याच्यानंतर पायी दिंडी हे सुरू केले. याच्यामध्ये मला फार आनंद वाटतो आणि सर्व एक जण मिळून मिसळून राहतात. एक दुसऱ्याला काही तकलीफ झाली तरी ते आम्हाला विचारतात कोणाला काही तकलीफ आहे कोणाला काय लागतंय का. पर्वताखाली म्हणजे टाक्याच्या गावापासून आमचं 8 किलोमीटर गाव आहे विश्रामगड. त्या गडामध्ये संपत्ती आणि गरुड हे दोघं भाऊ राहत होते विश्रामगडावर. मग नंतर त्यांनी गरुडाने झेप घेतली आणि इकडे सर्व तीर्थावर त्यांचं युद्ध झालं. त्याच्यानंतर मग तो संपत्ती तिथंच राहिला. तिथं त्या मरण पावला. त्यामुळे त्या गडाचं नाव विश्रामगड पडलेलं आहे. तिथल्या आम्ही तळागाळातील सगळ्या महिला मंडळ सगळे ते आसपासचे आम्ही 15-20 किलोमीटर वरून टाकेपासून पायी इथपर्यंत आलेलो आहे. माझं नाव शांता विठ्ठल चौरे अंगणवाडी सेविका. मी ज्या वेळेस ऑर्डर मागायला गेले मॅडमकडे यांनी सांगितलं तुमचं वय झालं तुम्ही पडशाल किंवा काहीतरी झालं तर मग आम्हाला तुमचं गव्हर्नमेंट भरू द्यावा लागलं. म्हणजे तरी चालत येऊ नका काही पण वारीला रजा द्या. मग मोठ्या साहेबांनी मला रजा दिली. आता जवळजवळ माझे 7-8 वर्ष झाले मी वारी करते. जय हिंद जय भारत. मला आज आता येऊन दिंडीमध्ये 13वा वर्ष चालू. त्याच्यात म्हणजे 3-4 वर्ष काढा झाला. 13वा वर्ष झालं चालू आहे. आम्ही हसत खेळत नाचत बोलत बारवड करीत किती जातोय नाचत. आम्हाला एवढा आनंद होतोय. आम्ही घरची कामं टाकून आम्ही इकडे सोहळ्याला येतो ज्ञानेश्वर माऊलीचे. एवढ्या आनंदानं पंढरपूरला जातो इकडे येतो. आम्हाला एवढा आनंद वाटतो. एवढे आमचे नेवरती बाबा आमचे मोहन बाबा सासरे हे आम्हाला एवढे आमचे या करीतात. आमची काची वाहन नाही प्रियाची वाहन नाही काची नाही. आम्ही एकदम मजाच जातो मजाच येतो. आम्हाला काहीच घरचं आठवत नाही का घरी कोण नाही घरी पोरा चोरा आम्ही पोहाचीच या करीत नाही. आम्ही एवढी आनंदाने इकडे हातात खेळत जातो. जय हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. मी दत्त कदम श्री क्षेत्र टाकेत बुद्रुक आलो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानाचा महासागर आहे आणि ते ज्ञान माऊलींनी मला द्यावं याच्या त्यांच्यासाठी मी त्यांची भेट घेण्यासाठी चाललो. माझ्या माध्यमातून मी तमाम तरुणांना विनंती करतो की ह्या सोहळ्याचा अनुभव तुम्ही एकदा घेऊन बघा. निश्चितच माऊलीची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप धनुष्यने हरिताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा ज्ञानी यांचा शिरोमणी
भक्तांचा शिरोमणी ज्ञानोबा माझा रेड्यामुखी वेद बोलविला रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा शांती रूप ज्ञानोबा माझा 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 मोक्ष मार्गीचा संगती मोक्ष मार्गाचा संगती मोक्ष मार्गीचा संगती ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गाचा संगती ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ब्रह्म साम्राज्य दीपिका ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णी यदी विशेष दीपिका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा 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 ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा गुरु सेवे लागी जान गुरु सेवे लागी जान शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा 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 साधकाचा माय बाप सुखरूप ज्ञानोबा माझा सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा 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 ज्ञानोबा माझा
कॅमेरामन आपल्यात राहिलेले हो कॅमेरामन त्यांना घ्या ना कॅमेरामन
ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा 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 राम
की गेल्या 56 वर्षापासून आपला हा पायीवारी सोहळा चालू आहे, परंतु 56व्या वर्षी बहुत दिवसा होती मजा असेल आजी घडले साया सेरे. 56व्या वर्षी आपल्या पायीवारीचं चित्रीकरण म्हणजे आपल्या दिंडीचं जटायू महाराज या दिंडीचं चित्रीकरण आज जवळजवळ भारतात जाणार आहे. त्याकरता चित्रीकरण करणारे ज्या काही 2 व्यक्ती आहेत त्यांचे आपल्या दिंडीतर्फे धन्यवाद. आपण त्यांचा सत्कार आपल्या दिंडीच्या माध्यमातून करीत आहोत. सागर महाराज आवारी यांनी कृपया आमचं फुल नाही फुलाची पाकळी याचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ज्ञानेश्वर महाराज की जय. पुंडलिकावरती श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज भक्तराजाय महाराज ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान जटायू महाराज की जय. जटायू महाराज की जय. जटायू महाराज की जय. तुटीबाई आपला टाकेर गावचं माहेर आहे आणि त्यांना या ठिकाणी दिलेलं आहे. आपले दुटीबाई गेले 30-40 वर्षापासून आपल्याला चहा पाण्याची व्यवस्था सेवा करतात. त्यांना फुलने फुलाची पाकळी म्हणून एक प्रसाद म्हणून आपल्या जटायू महाराजांचा एक नारळ प्रसाद म्हणून त्यांना देत आहे आणि का स्वीकारायचा आहे. कुंडली जटायू